तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय। मराठा आंदोलकांची मंत्रालय परिसरामध्ये घोषणाबाजी सुद्धा झाली आहे। मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली। मंत्रालय परिसरामध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मंत्रालयासमोर असलेल्या रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या सुद्धा केलेला होता। मंत्रालय परिसरात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती। त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना हटवलेलं आहे आणि आंदोलकांना हटवल्यानंतर बॅरिकेडच्या समोर घोषणाबाजी सुद्धा या आंदोलकांनी केली। हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। हे सगळे मराठा आंदोलक आहेत। हे आता बेस्टच्या बसमध्ये चढतायत। पोलिसांनी त्यांना तिथून हटवलेलं आहे। वाहतूक कोंडी सुरळीत केलेली आहे। मात्र त्यानंतर आता तिथून बेस्टच्या बसमध्ये चढून हे सगळे आंदोलक तिथून निघताना आपण पाहू शकतो। मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको एक प्रकारे करण्यात आला होता। मंत्रालयाच्या परिसरामध्ये रस्त्यावर ठिय्या मांडण्यात आला होता आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती। तर आता पोलिसांनी आंदोलकांना हटवून वाहतूक कोंडी सोडवली आहे। मात्र बॅरिकेडच्या समोर उभं राहून त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। आता पोलिसांनी त्यांना तिथूनही हटवलेलं आहे आणि आता हे सगळे मराठा आंदोलक बेस्ट परिवहन सेवेच्या बेस्ट बसमधून आता निघाले। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहतो। हे सगळे आंदोलक आधी मंत्रालय परिसरामध्ये ते पोहोचले। बॅरिकेटिंग लावण्यात आलं होतं। पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती। मग या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। वाहतुकीवर परिणाम झाला। पोलिसांनी त्यांना हटवलं। त्यांनी घोषणाबाजी केली आणि आता हे आंदोलक बेस्टच्या बसने निघाले। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। धनंजय, काय काय घडलं नेमकं? सुरुवातीला पोलिसांनी बॅरिकेटिंग लावलं होतं, इथपर्यंतचे तपशील आपण पाहिले होते। त्यानंतर रस्ताही अडवण्यात आला होता। काय काय घडलंय? जर पाहिलं तर सकाळच्या दरम्यान इथे कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी संख्या होती। त्यामुळे त्यांचं ओळखपत्र तपासून त्यांना आत प्रवेश दिला जात होता आणि त्या दृष्टिकोनातून बॅरिकेटिंग ही करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। 2 लेअरमध्ये ही बॅरिकेटिंग मंत्रालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंत्रालयाच्या समोर असलेला जो हा महत्वाचा भाग आहे तिथे या चौकामध्ये आपण जर पाहिलं तर आंदोलक एकाएक घोषणाबाजी करतात बॅरिकेटिंग समोर आणि त्यानंतर पोलिसांकडून त्यांना हटवण्यात येत आहे। मात्र आता थोड्या वेळापूर्वी मोठ्या संख्येने जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी एकत्रित झाले। त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। वाहतूक कोंडी त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरात झालेली पाहायला मिळाली। हा जो चौक आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर एक मार्ग जो आहे तो चर्चगेट स्थानकाकडे जातो। दुसरा मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, त्याचबरोबर उच्च न्यायालय असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी जाणारा हा मार्ग आहे आणि याच मार्गावर त्यांनी बसून ठिय्या केला। मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला करून या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या सुरळीत केलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर हे सगळे आंदोलक जे आहेत ते बॅरिकेडच्या समोर आले। त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर ते पुन्हा बीएसटीच्या बीएसटीची बस थांबवून त्या बसमध्ये चढले आणि त्यानंतर ते पुढच्या दिशेने गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणखी काही आंदोलक जे आहेत ते थोड्याफार प्रमाणात आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये दिसतात। आपण जर पाहिलं तर मुंबईच्या अनेक ठिकाणी जे पर्यटन स्थळ असतील किंवा महत्वाची ठिकाणं आहेत तिथे आंदोलक सध्या तिकड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईच्या अनेक रस्त्यांवर हे आंदोलक सध्या फिरताना पाहायला मिळतात आणि अशातच जर आपण पाहिलं तर मंत्रालयाचा जो महत्वाचा परिसर आहे आणि याच महत्वाच्या परिसरामध्ये थोड्या वेळापूर्वी हे आंदोलक एकत्रित आले मोठ्या संख्येने आणि त्यानंतर एकत्रित आल्यानंतर घोषणाबाजी त्यांनी या संपूर्ण परिसरात केली। मात्र एक गोष्ट महत्वाची, आपण जो ड्रोन पाहतोय सध्या विक्रांत, या ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या मंत्रालयाच्या परिसरातून सकाळपासून मुंबई पोलीस जे आहे ती करडी नजर ठेवणे हा ड्रोन जो आहे। बरं धनंजय, या सगळ्या परिस्थितीकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।